भोजची श्रेया उत्तुरे बनली सिव्हिल न्यायाधीश. भोजच्या शिरपेचा अतरूला मानाचा दुरा. भोज तालुका निपाणी येथील श्रेया सुनील उत्तुरे हिने नुकत्याच झालेल्या सिव्हिल न्यायाधीश परीक्षेत यश संपादन करून गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भोजसारख्या ग्रामीण भागापासून श्रेयाने न्यायाधीश पदापर्यंत गरुडचेप घेतल्याने वडील सुनील उत्तुरे, आई संगीता यांनी मुलीने मिळवलेल्या या यशाचं कौतुक करून पेढा भरवला. पंचक्रोशीत तिचे कौतुक केलं जात आहे. भोज येथील श्रेया उत्तुरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भोजच्या लट्टे शिक्षण संस्थेत झाले. त्यानंतर 12वी व BComचे शिक्षण GI बागेवाडी कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर कायदा शिक्षणातून एक चांगला वकील होण्याच्या श्रेयाने त्यांनी LLBसाठी RL लॉ कॉलेज बेळगाव येथे प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केल्यानंतर LLMचे शिक्षण CMR युनिव्हर्सिटी कॉलेज बेंगलोर येथे पूर्ण करून चिकोडी न्यायालयात SP उत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलं. रिसर्च असिस्टंट म्हणून हायकोर्ट बेंगलोर येथे 2 वर्ष सराव करत असताना 2025-2026 सालामध्ये सिव्हिल जज परीक्षा दिली होती. यामध्ये त्या उत्तम श्रेणीत उत्तीर्ण होऊन न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. भोजसारख्या ग्रामीण भागातील एक मुलीने न्यायाधीश पदापर्यंत मजल मारल्याने तिचं कौतुक केलं जात आहे. याविषयी बोलताना श्रेया उत्तुरे म्हणाल्या, वाणिज्य शाखेपर्यंत शिक्षण घेतलं आणि अनपेक्षितपणे कायदा क्षेत्राकडे वळले. केवळ मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश मिळालं आहे. संविधान डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे आई वडील निवृत्त न्यायाधीश रामचंद्र D हुत्तार, आजोबा SP उत्तुरे यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभले असल्याचं सांगितलं. यावेळी जय किसान शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी यांच्या वतीनं श्रेया उत्तुरे व आई वडील यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी नेते रमेश पाटील, शीतल भाके व बाबासाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवकुंडा पाटील, शीतल वैकुडे, शिवकुंडा पाटील सर, रामू मतिवाडे, प्रशांत खोत, मनोज कोन्नप्पण्णावर, बापू हप्पण्णावर, जितेंद्र टाकळे, भरत गेबिसे, महेश गडकरी इत्यादी उपस्थित होते. ಹೆಣ್ಣು ಮಗಳಾಗಿ ನಾನು ಜಡ್ಜ್ ಎಕ್ಸಾಮನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಬಟ್ ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಸಾಧ್ಯ ಅಂತಲೂ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸಾಧ್ಯ ಅಂತಲೂ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಮ್ಮದು ಪರಿಶ್ರಮನೂ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ಡಿಫಿಕಲ್ಟೀಸ್ ಭಾಳ ಇರ್ತವೆ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಮದುವೆದಾಯಿತು, ಪರ್ಸ್ನಲ್ ಆಯಿತು, ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೋಡೋ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಮಹಿಳೆಯಾಗಿ ನಾನು ಈ ಹುದ್ದೆಗೆ ಇದಾಗಿದ್ದೀನಿ, ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ನಾನು ಪೂರ್ಣ ರೀತಿಯಿಂದ ನಿಭಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. ನಾನು ಜಸ್ಟಿಸ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇದ್ರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ನಾನು ಎಕ್ಸಾಮನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಮಹಿಳೆಯಾಗಿ ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಎಷ್ಟಾಗತ್ತೆ ಅಷ್ಟು ಮಾಡ್ತೀನಿ. ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಗಂಡಸರು ಅಂತ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಕ್ವಾಲಿಟಿ ಅನ್ನೋದು ಇರೋದು. ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಹೇಳಿರೋದು ಈಕ್ವಾಲಿಟಿ ಬಿಫೋರ್ ಲಾ ಅಂತ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ನನ್ನ ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ನಾನು ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ. ಎಷ್ಟಾಗತ್ತೆ ಅಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ನಾನು ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ನಾನು ಸುನಿಲ್ ಆದಿನಾಥ್ ಉತ್ತುರೆ ಹೇಳಬೇಕೆಂದರೆ ನನ್ನ ಮಗಳು ಇಷ್ಟು ಓದಿ ಹೆಮ್ಮೆಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರೋದ್ರಿಂದ ಆಕೆ ಸಕ್ಸಸ್ ಇದು ಭಾಳ ನನಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. कुणाचं तिच्याबद्दल नेहमी होतंच की ती कुठले ना कुठले तरी शिखर गाठणारच. पण हे शिखर घातलं तर मला आचार्य शांतीसागर महाराजांची कर्मभूमी व धर्मनगरी भोजमध्ये आमचे मित्र सुनील उत्तरे यांची मुलगी श्रेया सुनील उत्तरे यांनी सिव्हिल जज एक्झाम देऊन जज झाल्याबद्दल पहिल्यांदा आमच्या भोज गावामध्ये मानाचा पुरा तीन रवलेला आहे. ಯಾರು ಒಂದು ಎಲ್ಲರ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದ್ದು ಕಾಣ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಯಾವುದ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅವ್ರು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ನಮ್ಗೆ ಅನ್ಸಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನಾದಕ್ಕೆ ಅವರು ಧರ್ಮದಾಗ ಅಗದಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ದುಡ್ದಾರ ಅಂತಪರಿಗೆ ಆ ಹುಡುಗಿ ಅವ್ರ ಅವ್ವಪ್ಪಂದ ಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ಸಂಸ್ಕಾರ ಐತಿ. ಆ ಸಂಸ್ಕಾರದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿ ಬರೋದು ಇದು ದುಡಿತಾ ಐತೆ. ನಮ್ಮ ಜೈನ್ ಸಮಾಜದಾಗ ಜಡ್ಜ್ ಆಗಿದಾರ ಮತ್ತು ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಯರು ಅದಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟದ ಕಟ್ಟಿಸಿದಾಗಿದ್ದರು. ಅದ್ರ ಕಡೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾನು.
ರೈತರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇರಲಿ ಗಂಡು ಮಕ್ಳು ಇರಲಿ ಅಲ್ಲಿ ಸಮಾನರ ಮತ್ತು ಅವ್ರ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮ್ಯಾಗಾಗಲಿ ಅಥವಾ ರೈತರ ಮ್ಯಾಗಾಗಲಿ ಅನ್ಯಾಯ